नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे मिडवाइब्स अकॅडमीमध्ये. तर आज आपण घेणार आहोत काही जीकेचे क्वेश्चन, काही मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन्स आणि काही बुद्धिमत्ता चाचणीचे क्वेश्चन्स. ओके, तर टाइमपास नाही करू, चला सुरू करू. ठीक आहे. तर पहिला प्रश्न, इंग्रजी वर्णमाला क्रमांकावर आधारलेल्या दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय आले पाहिजे? सिंपलचा प्रश्न आहे, पण असे प्रश्न विचारतात. बुद्धिमत्ता चाचणीमध्ये असे प्रश्न येतात. ठीक आहे. तर हा प्रश्न बुद्धिमत्ता चाचणीचा आहे. तर काय दिलेली आहे? इंग्रजी वर्णमाला. इंग्रजी वर्णमाला म्हणजे एबीसीडी दिलेली आहे, सिंपल म्हणजे. ठीक आहे. तर केव्हाही असा प्रश्न जर आला तर सर्वात पहिले काय करायचं? सर्वात पहिले एबीसीडी लिहून घ्यायची. ठीक आहे. तर आपण आता तुम्हाला एबीसीडी लिहिण्याची एक पद्धत सांगतो मी, की एबीसीडी कशी लिहायची. म्हणजे कुठलाही प्रश्न आला एबीसीडीवर तर तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे. ठीक आहे. तर इथे वरती लिहून दाखवतो मी तुम्हाला. BCDEFGHIJKLM. आता ही आपण एम पर्यंत लिहिली, बरोबर आहे. आता काय करायचं? एम पासून वेगळं लिहायचं. ठीक आहे. तेरा तेरा लेटर पहिले लिहून घ्यायचे आणि 13 लेटर नंतर लिहायचे. ठीक आहे. NOPQRSTUVWXYZ. बरोबर झाले 26. ठीक आहे. आता हे मी तुम्हाला असं का लिहायला सांगितलं? काही क्वेश्चन जे असतात ना, त्याच्यामध्ये काय करतात की ह्या दोन लेटर्सला कम्पेअर केलं जाते, म्हणजे त्याच्यात काहीतरी साम्य असं जोडलं जाते. म्हणून हे 13 लेटर आधी लिहायचे आणि 13 लेटर नंतर लिहायचे, म्हणजे आपल्याला कुठलाही प्रश्न याच्यावर आला तरी तो सॉल्व्ह करता आला पाहिजे. ठीक आहे. चला हा प्रश्न पाहूया आपण. तर इथे दिला आहे SCZ TDB UED VFF. ओके, काहीतरी गडबड वाटते याच्यात. बरं ठीक आहे, बघू आपण कसं काय आता. ठीक आहे. चलो, SCZ मध्ये काही साम्य आहे का? एस कुठे आहे? याच्या खाली आपण अंडरलाईन करून घेऊ, म्हणजे आपल्याला कळेल. ठीक आहे. एस इथे आहे, सी इथे आहे, झेड इथे आहे. नाही, याच्यात काही साम्य नाही आहे. ठीक आहे. म्हणजे या 3 लेटरमध्ये काही कुठेच जुळत नाही आहे. तर आपण दुसरं बघू. TDB आणि SCZ मध्ये काही साम्य आहे का? पहिले बघू. एस कुठे आहे? एस इथे आहे. टी त्याच्या बाजूलाच आहे. मग सी कुठे आहे? सी इथे आहे. सी आणि डी कुठे आहे? डी त्याच्या बाजूला आहे. झेड कुठे आहे? झेड इथे आहे. आणि बी, झेडच्या बाजूला बी, तर एक सोडून दिलेला आहे. ठीक आहे. टी कुठे आहे? टी झालं, हे झालं ना. यू इथे आहे. त्याच्यानंतर व्ही इथे आहे. चलो ठीक आहे. तर पहिलं लेटर यांनी काय केलं? कॉमन केलं आहे. SCZ TDB UED VFF. एफ एफ मध्ये मला प्रॉब्लेम वाटतंय. STUV हा CDEF बरोबर आहे. ZBDF. अच्छा, ह्याच्यात एक सोडलाय, म्हणजे याच्यामध्ये सरळ आहे, याच्यामध्ये एक सोडलाय. ठीक आहे, आलं लक्षात. तर नंतरचं लेटर काय राहणार? STUV राहणार. CDEF, एफ नंतर काय ते जी, तर जी राहणार. बरोबर आहे. त्याच्यानंतर असं एकच ऑप्शन आहे, WG वाला एकच ऑप्शन. तरी बघू, एक ZB, झेड नंतर एक सोडून बी, नंतर एक सोडून डी, एक सोडून एफ, एक सोडून एच. बरोबर आहे. चलो, हे आपला आन्सर आहे WGH. ठीक आहे, सिंपल सापडला आपल्याला आन्सर. तसं आपल्याला कसं बुद्धिमत्ता चाचणी आहे, म्हणून त्याच्यात दिमाग लावा लागतो. तर दिमाग लावायचा आणि आन्सर काढायचं. ठीक आहे. चलो, झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर. Select the number from among the given options that can replace the question mark. ठीक आहे, क्वेश्चन मार्क इथे दिलेला आहे, त्याला रिप्लेस करणारी संख्या आपल्याला शोधायची आहे. ठीक आहे. चला बघू. हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये नंबर दिलेला आपल्याला 29, 30, 33, 42, 69. ठीक आहे. आता तुम्ही जर संख्येला बघाल तर याच्यामध्ये काय केलेली आहे? संख्या वाढत गेलेली आहे समोर जाताना. ठीक आहे. आपण पहिले याच्यातला डिफरन्स काढून घेऊ की प्रत्येक संख्येमध्ये किती डिफरन्स आहे. 29 30 मध्ये 1चा डिफरन्स आहे. 30 33 मध्ये 3चा डिफरन्स आहे. 33 42 मध्ये 9चा डिफरन्स आहे.
42 आणि 69 करा कॅल्क्युलेट. 40 50 60 10 10 आणि हे 8 18 18 आणि ते 9 18 27 तो 27चा डिफरन्स आहे. ठीक आहे, तर 1 3 9 27चा डिफरन्स आहे. तर मला वाटते याने असं केलं आहे की पहिले एक गुणेला 3 हा 1 गुणेला 3 येतात 3, नंतर 3 गुणेला 3 येतात 9, त्याच्यानंतर 9 गुणेला 3 जर केलं आपण 9 गुणेला 3 जर केलं ते येतात 27. 27 गुणेला 3 करा किती येते 27 तरी 81 81 बरोबर आहे. सॉरी 81 नॉट 80 81. ओके 27 गुणेला 3 81 बरोबर आहे. तर 81 जर म्हटलं तर आता आपल्याला नेक्स्ट अंक काढायचा ना, क्वेश्चन मार्क काढायचा आहे. तर 69 प्लस 81 करा. 9 1 10 0 8 चला एक हे झाले 7 7 2 14 1 15 150. तर आपला नेक्स्ट संख्या जिथे क्वेश्चन मार्क आहे तिथे काय येणार आहे, तिथे येणार 150. ठीक आहे, ओके डॉक. तर नेक्स्ट संख्या 150. तर हे आपलं आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन करूया. ओके, एका 12.650 किलो, ठीक आहे, मी इंग्लिशमध्ये लिहिणार आहे बरं. तर 12.650 किलो म्हणते, नाही किलोमीटर नाही, के जी. 650 kg किलो वजनाच्या डब्यात 9 किलो 800 ग्राम शेंगदाणे भरले म्हणते. म्हणजे एक डब्बा आहे, ठीक आहे, एक डब्बा आहे, त्याचं वजन किती आहे 12.650 किलो. ठीक आहे, याच्यात शेंगदाणे भरले आहे म्हणते. किती किलोचे शेंगदाणे भरले आहे 9 किलो 800 ग्रामचे शेंगदाणे भरले आहे. ठीक आहे, केजीचे शेंगदाणे भरले आहे. ठीक आहे, तर रिकाम्या रिकाम्या डब्याचे वजन किती. तर रिकाम्या डब्या सोपं आहे रे. रिकाम्या डब्याचे वजन जे पूर्ण टोटल, हे टोटल वजन आहे ना, टोटल वेट आहे ना, टोटल वेट एवढा आहे. आणि त्याच्यात शेंगदाण्याचं वेट किती आहे, शेंगदाण्याचं वेट 9.800 ग्राम आहे बरोबर. म्हणजे एवढं 9.9 किलो 800 ग्राम. तर मायनस करायचं, काही नाही, याच्यातून मायनस करा. 0 0 5तून 0 गेला 5 राहिले, 8 7तून 8 जात नाही, तर 16तून 8 गेले 8 राहिले, हातचा एक वापस केला झाले 10, आणि हे झाले 12तून 10 गेले 2 राहिले, तर 2,850 आहे का ऑप्शन मध्ये. हो 2,850 हेच आहे, 2 किलो 850 ऑप्शन 3 हे आपला आन्सर आहे. डब्याचे वजन किती, डब्याचे वजन ते 2.850 किलो, 2 किलो 850 ग्राम. ठीक आहे, चलो नेक्स्ट. एका गाडीचा वेग तासी म्हणते रे बाबा, म्हणजे किलोमीटर पर आवर. ठीक आहे, 62 किमी आहे म्हणते, 62.4 किलोमीटर पर आवर. ठीक आहे, तर गाडी 10 मिनिटात किती अंतर पार करेल. ओके, तर काय काढायचं आपल्याला, डिस्टन्स काढायचं आहे. ठीक आहे, डिस्टन्स अंतर काढायचं आहे. आणि टाइम किती दिलेला आहे, टाइम दिलेला आहे 10 मिनिट. तर याच्यामध्ये आता बघा, आन्सर विचारलाय मिनिट मध्ये, आणि जे आपल्याला दिलं आहे ते किलोमीटर पर आवर मध्ये दिलं आहे. तर पहिले आपल्याला किलोमीटर पर आवरचं कशात कन्वर्ट करून घ्यायला लागेल, पहिले सेकंड मध्ये कन्वर्ट करून घेऊ. आपला फॉर्म्युला काय असते, फॉर्म्युला सांगतो. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. ठीक आहे, हे आहे स्टँडर्ड फॉर्म्युला. आता आपल्याला काढायचं काय डिस्टन्स, तर डिस्टन्सचा फॉर्म्युला काय होईल, टाइम इकडे जाईल बरोबर आहे. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम, हा आपला फॉर्म्युला आहे मग. ठीक आहे, या फॉर्म्युला वापरून काढायचा आहे. तर पहिले आपण काय करू, किलोमीटर पर आवरला सेकंड मध्ये कन्वर्ट करून घेऊ. तर ठीक आहे, तर आपल्याला काय, आपली स्पीड किती आहे, स्पीड आहे 62.4 मल्टिप्लाय बाय किलोमीटरला मीटर मध्ये करायचं आहे. तर 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर, 1000 मीटर डिवायडेड बाय आवर आहे ना, तर सेकंड मध्ये करतोय आपण, म्हणजे मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला. तर सेकंड किती होतात, 3600 सेकंद होतात. एका घंट्यामध्ये 3600 सेकंद असतात बरोबर आहे. 2 0 कॅन्सल, वरती 10 खाली 36 राहिले बरोबर आहे. तर 10 जर गुणलं याला तर याचा पॉईंट चालला जाईल, मग 624 डिवायडेड बाय 36. हे दोन्ही 6च्या फाड्यामध्ये येतात बरोबर आहे. 6च्या फाड्यामध्ये कसे येतात, हे 6 6 36, आणि हे किती जाईल, भागाकार जर करतो म्हटलं तर 6 1 6 0, नंतर 0 6 24, तर येते याचा 104 डिवायडेड बाय 6.
ही झाली आपली स्पीड. ठीक आहे. आता याला फॉर्म्युलेट टाकू. आपला फॉर्म्युला काय, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. स्पीड किती आपली 104 डिवाइडेड बाय 6 इंटू टाइम. तर टाइम आपला आहे 10, पण तो मिनिटात दिलेला आहे. 10 मिनिटात दिलेला ना, तो 10 मल्टिप्लाय बाय 60 कुठून आले, कारण 60 सेकंद ऍड करतो आपण याच्यामध्ये, कारण मिनिटांमध्ये दिलेला आहे. ठीक आहे. 6 1 6 6 10 60. 104 गुणिला 10 म्हणजे 100. तर 104 0 0 हे आपलं डिस्टन्स आलेलं आहे. आणि हे डिस्टन्स कशात आहे, मीटर पर मिनिटमध्ये. ठीक आहे, मीटर पर मिनिट. त्याचं तसा ऑप्शन आहे का, 104. हो, 104 0 0 आहे ना, सेकंड ऑप्शन, ऑप्शन बी, ते आपलं आन्सर आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट प्रश्नामध्ये काय म्हणते, आपल्याला एक सिरियल नंबर दिलेला आहे आणि प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या आहे ती विचारली आहे. चला पहिले आपण संख्या लिहून घेऊ. 25 49 125. ठीक आहे, लिहून घेतली आपण. आता काय करायचं, आता याच्यात काय साम्य आहे ते शोधून काढायचं. जशी इथे 5 आहे, तर 5 गुणिला 5 किती होतात, 25 होतात. 7 गुणिला 7 किती होतात, 49 होतात. बरोबर आहे. आता नेक्स्ट जे दिलेलं आहे 25 दिलेलं आहे, 125. आता 125 गुणिला 5, अरे हो, 125 गुणिला 5 25 गुणिला 5 125 होतात. ते 49 गुणिला 7, आता हे करावं लागेल, 49 गुणिला 7, तर 49 गुणिला 7, 9 7 63, 3 8 40, 6 7 चौक 28, 28 आणि 6 होतात 34. तर 343. तर नेक्स्ट नंबर काय येणार आपला, 343 आहे का ऑप्शनमध्ये, 343. हो, 343 आपला ऑप्शन डी आहे. तर याचा आन्सर काय, 343. नेक्स्ट प्रश्न पाहूया. खालील प्रत्येक प्रश्न पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे म्हणते. हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार, योग्य पदाची निवड करा. ओके, तर पहिला आहे जर्मनी हिटलर इटलीचा कोण. ठीक आहे, पहिल्या याच्यात जो संबंध आहे जर्मनी हिटलर, तर जर्मनी मधला हिटलर जो होता हा काय होता, डिक्टेटर होता. डिक्टेटर म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, जसा राजा राहते ना, डिक्टेटर राजा राहते, तसा तो राजा होता तिथचा. बरोबर आहे. आता राजाच म्हणावं लागेल त्याला, आणखी काय म्हणता, डिक्टेटर होता ना, सगळं काही तो स्वतःच्या मनानेच करायचा. तसा इटली मधला कोण होता म्हणते, म्हणजे इटलीमध्ये पण एक व्यक्ती होता. तर पहिलं आपण ऑप्शन पाहू. पहिला ऑप्शन काय दिलेला आपल्याला, पहिला ऑप्शन आहे केमल पाशा कोण होता, केमल पाशा इटलीचा नव्हता, है ना. केमल पाशा कुठला होता, टर्कीचा होता. टर्कीचा डिक्टेटर होता तो. ठीक आहे, तर हा तर इथं येणारच नाही. मुसोलिनी हा जो आहे हा इटलीचा डिक्टेटर होता. तर तो आन्सर राहू शकतो आपलं. त्याच्यानंतर गॅरिबाल्डी दिलेला आहे. गॅरिबाल्डी हा डिक्टेटर नव्हता, हा काय होता, रिपब्लिकन होता. म्हणजे त्यांनी लोकांसाठी काम केलं होतं आणि हा प्राईम मिनिस्टर पण राहिलेला आहे. पण कुठला, इटलीचा. ठीक आहे. त्याच्यानंतर सालाजार हा पोर्तुगीज होता. हा पोर्तुगीज प्राईम मिनिस्टर होता. तर हा इथे येणारच नाही. ठीक आहे, हा इथे येणारच नाही. तर आपला आन्सर काय राहणार आहे, इटलीवाला मुसोलिनी आपला आन्सर आहे. जनरल नॉलेजचा प्रश्न आहे, प्लस याच्यात लॉजिक पण लावावं लागते, कारण डिक्टेटर विचारलेला आहे, त्याच्यामुळे मुसोलिनी याचा आन्सर आहे. त्याच्यानंतर आहे प्रश्न 7वा. पुन्हा मॅथमॅटिक्सचा प्रश्न विचारलेला आहे. मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग असा प्रश्न आहे हा. तर 20 + 15 क्वेश्चन मार्क काढायचं आपल्याला. क्वेश्चन मार्कमध्ये काढणार 20 + 15 दिलेला आहे 24. त्याच्यानंतर 64 + 13 दिलेला आहे 42. 11 + 28 आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, तर पहिले आपण काय करू, प्लस करून घेऊ. 2 + 0 2 अधिक 1 3, 3 आणि 5 का होते, 3 आणि 5 किती होते, 8. ओके. तर काय करायचं, 2 + 0 + 1 + 5 मल्टिप्लाय बाय 3 करा. ते किती येते, 8 गुणिले 3 8 × 24. बरोबर आहे.
6 अधिक 4 अधिक 1 अधिक 3 किती येते? गुणिला 3 करायचं आपल्याला. 6 4 10 आणि 11, 11 आणि 3 14, 14 3 42, बरोबर आहे. 14 गुणिला 3 42 आलं, बरोबर. 24 आलं, 42 आलं. आता 1 अधिक 1 प्लस 2 प्लस 8 इज इक्वल टू किती येत आहे? 2 2 4 4 आणि 8 होते 12. 12 गुणिला 3 करा, 12 ते 24, बरोबर आहे. 12 ते 24, 12 ते 36, 36 36. तर याचा आन्सर आहे 36. तर क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येते? 36. ठीक आहे. त्याच्यानंतर आपला आलाय जनरल नॉलेज प्लस नर्सिंगचा क्वेश्चन. मेटल यूज इन थर्मोमीटर इज. थर्मोमीटर मध्ये यूज केलं जाणारं मेटल कोणतं असते? मर्क्युरी. का बरं यूज मर्क्युरी करतात? मर्क्युरी का यूज करतात? याच्या मागे रिझनिंग मध्ये पण प्रश्न यायचे आधी की मर्क्युरी का बरं यूज करतात. तर पहिले जे आहे तो असते स्पार्कली. स्पार्कली या म्हणजे डोळ्याने पटकन दिसतो. ठीक आहे, पहिली गोष्ट. दुसरं इवन एक्सपान्शन. इवन एक्सपान्शन, जेव्हा टेम्परेचर बदलते, जेव्हा टेम्परेचर चेंज होते तेव्हा हा कसा एक्सपांड होतो? इव्हनली एक्सपांड होतो, है ना, सगळीकडून सारखाच फैलतो, म्हणून हा इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर ते हीट सेन्सिटिव्ह आहे, म्हणजे थोडंसं टेम्परेचर बदललं की हा काय होतो? हा फैलायला लागतो, म्हणून हा इम्पॉर्टंट आहे. हे काही पॉईंट्स आहे ज्याच्यामुळे आपण मर्क्युरी काय करतो? आपण ग्लासमध्ये यूज करतो. हा नॉन रिॲक्टिव्ह. येस, आणखी एक पॉईंट आहे, नॉन रिॲक्टिव्ह टू अदर केमिकल्स. खूप जे कॉमनली आपण केमिकल यूज करतो, जसं ग्लास आहे ना, थर्मोमीटर ग्लासचं बनलेलं असतं, तुम्हाला माहिती आहे. तर हा त्याच्यासोबत काय करत नाही? रिॲक्शन करत नाही. त्याच्यामुळे काय, आपण याला ग्लासमध्ये भरू शकतो, आणि हा स्पार्कली असल्यामुळे ग्लासमधून दिसतो आपल्याला, बरोबर आहे. त्याच्यामुळे याला काय करतात? थर्मोमीटरमध्ये यूज करतात. ठीक आहे, लक्षात राहील. नंतर आहे 9वा प्रश्न. रेडिओथेरपी आणि किमोथेरपी या संज्ञा कोणत्या रोगाच्या उपचार पद्धती आहे म्हणते? चलो, किमोथेरपी, रेडिओथेरपी. रेडिओथेरपीमध्ये काय देतो आपण? रेडिएशन देतो. आणि दुसरा किमोथेरपीमध्ये आपण काय देतो? अँटीबायोटिक्स देतो. आणि कशामध्ये देतो? हे आपण दोन्ही कॅन्सरमध्ये देतो. कॅन्सरमध्ये 3 प्रकारे ट्रीटमेंट केली जाते. ठीक आहे, पहिली आहे रेडिएशन, दुसरी आहे किमोथेरपी, आणि तिसरा आहे सर्जरी. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा, या 3 प्रकारे काय होते? कॅन्सरची ट्रीटमेंट केली जाते. ठीक आहे, तर याचा आन्सर काय आहे? रेडिओथेरपी, कॅन्सर, ऑप्शन बी. 10वा प्रश्न. विच सेल डिक्रीज ड्रास्टिकली इन पेशंट हु इज अफेक्टेड बाय एड्स. सॉरी, स्पेलिंग मिस्टेक आहे, एड्स आहे, AIDS, एड्स. ओके, एड्सचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो एक्झाम मध्ये. एड्सचा फुल फॉर्म असते acquired immunodeficiency syndrome. ठीक आहे, acquired immunodeficiency syndrome हा काय? एड्सचा फुल फॉर्म. त्याच्यानंतर HIV चा फुल फॉर्म विचारतात, हे मी सांगितलं आधीच्या व्हिडिओमध्ये. ह्युमन इम्युनो व्हायरस, इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस, या किंवा मग ह्युमन इम्युनो व्हायरस पण लिहू शकता, व्हायरस. ठीक आहे, ओके. तर आता विचारलं की एड्समध्ये कुठल्या सेलचा काउंट कमी होतो. ठीक आहे, तर ऑप्शन बघा, बीटा सेल दिलेला आहे, T8 दिलाय, T4 रेड सेल दिलाय. पहिला आपण बीटा सेल बघून घेऊ. बीटा सेल काय असते? बीटा सेल असते पॅनक्रियाजमध्ये. ठीक आहे, कशात असते? पॅनक्रियाजमध्ये. आणि हे काय सिक्रेट करते? हे सिक्रेट करते इन्सुलिन. ठीक आहे, तर याचा एड्सशी काही संबंध नाही आहे. तर हे तसंच कॅन्सल आहे, बीटा सेलचा काही संबंध नाही. तर हे सेल पॅनक्रियाज असते, इन्सुलिन सिक्रेट करते, हे आपल्या कामाशी काम ठेवते, हे एड्सशी काही कॉन्टॅक्ट ठेवत नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर T8 सेल आहे. T8 सेल काय असते? T8 ही आहे एक लिम्फोसाइट. हे लिम्फोसाइट आहे, आणि हे काय करते? हे मॅक्रोफेजचं काम करते. मॅक्रोफेज म्हणजेच काय करते? जर एखादा व्हायरस, बॅक्टेरिया आपल्या शरीरात आला तर हा काय करते? त्याला इन्गल्फ करून टाकते, त्याला खाऊन टाकते, हे त्याचं काम करते. ठीक आहे, तर ही राहू शकते. त्याच्यानंतर T4 सेल आहे. T4 सेल याची बहीण असते, याला हेल्पर पण म्हणते, हेल्पर T सेल असं सुद्धा म्हणते. हे पण काय आहे? लिम्फोसाइट आहे.
हे पण काय एक लिम्फोसाइट आहे, टी लिम्फोसाइट्स म्हणते याला. ठीक आहे. हिचं काम काय असते, हिचं काम असते रिॲक्शन जनरेट करणं, म्हणजे त्याला आपण म्हणू डिफेन्स. डिफेन्स जनरेट करणं, डिफेन्स जनरेशन. हे काय करते, बाकी सेलले अलर्ट करते आणि काय करते, अटॅक करायला लावते. एखादा व्हायरस बॅक्टेरिया आपल्या शरीरात आला, हे सेल काय करते, त्याला डिफेंड करते, त्याला खाते आणि डिस्ट्रॉय होऊन जाते स्वतः, आणि बाकी जे केमिकल रिलीज करते त्याच्यामुळे बाकी सेल अलर्ट होऊन जातात आपल्या बॉडीमध्ये. ठीक आहे. हे T4 सेलचं काम आहे. ठीक आहे. याला आणखी नाही CD4 सेल पण म्हणतात त्याला. ठीक आहे. CD हे T8 ला CD8 म्हणतात आणि T4 ला CD4 सेल सुद्धा म्हणतात. त्यानंतर रेड सेल दिलेला आहे. रेड सेल काय असते, रेड सेल ही RBC असते. RBC माहिती आहे तुम्हाला, RBC रेड ब्लड सेल्स, तर ती RBC आहे. ठीक आहे. तर याचा आन्सर जे आहे ना, याचा आन्सर C आहे, T4 सेल्स. T4 सेल्स किंवा CD4 सेल्स. ठीक आहे. याचा काउंट जो असतो एका नॉर्मल हेल्दी पर्सनमध्ये तो असतो 500 ते 1200. ठीक आहे, पर क्युबिक मिलीमीटर एवढा याचा काय असतो, काउंट असतो. पण हा जो काउंट आहे CD4चा काउंट, हा बिलो 200 चालला जातो. कशामध्ये, एड्सवाल्या पेशंटमध्ये. कारण हा जो HIV व्हायरस आहे, ठीक आहे, हा HIV व्हायरस आहे, हा कशावर अटॅक करतो ऑन CD4 सेल्स. तर प्रश्न येऊ शकतो एक्झाम मध्ये की एड्समध्ये कुठल्या सेलचा काउंट कमी होतो, तो कसा आहे, T4 सेलचा, किंवा T4 किंवा तर आणखी काय नाव आहे, CD4. याचा काउंट कमी होतो. किती कमी होतो, तो 200च्या कमी होतो. ठीक आहे. त्याचा आन्सर तुम्हाला आला पाहिजे. ठीक आहे. आजच्यासाठी एवढेच 10 क्वेश्चन्स. बाकी पुन्हा भेटू. आपले क्वेश्चन्स असे येतच राहतील. तुमचं फुल प्रिपरेशन होऊन जाईल या व्हिडिओजमध्ये. या सगळे व्हिडिओज तुम्ही बघत राहा. ओके, चलो बाय.